कारण ही पॅन्ट शिवता येणं मस्ट म्हणजे अगदी जरुरी आहे, यायलाच पाहिजे. आत्तापर्यंत आजकाल जरा ट्रेंड चालू आहे त्याचा, सगळ्यात जास्त सध्या तर हीच पॅन्ट शिवली जाते. त्याच्यानंतर मग चुडीदार, पटियाला, सेमी पटियाला, साधी सलवार, फुल पटियाला, धोती पॅन्ट. या सिरट पॅन्टमध्ये ट्राउझर पण बनवता येतं, म्हणजे जे कमरेला बेल्ट आहे, साईडला केसे आहेत, चेन वगैरे लावायची तर लावू शकतो आपण, किंवा नाही लावायची तरी काय अडचण नाही. असं आहे. तर याला 2-2 खिसे लावू शकतो आपण. एक्स्ट्रा लावायचे तर वरून लावतात वेगळे वेगळे, पण ते वेगळे साईड पॉकेट बनवू शकतो आपण याला. पाठीमागे इनसिम पॉकेट पण बनवू शकतो. पण कसं आता फुल पॅन्टसारखं जरी करायचं ना, सिव्हिल पॅन्टसारखं तरी होऊ शकतं याला. फक्त त्यात जरा थोडेसे स्ट्रक्चर चेंज आहेत, थोडा चेंज केला का ते प्रकार बदलत चालतो. असं आहे. सध्या सगळ्यात जास्त चालते, त्यामुळे सगळ्यांनी एकदम चांगलं लक्ष देणं गरजेचं आहे. तर बघा, आता आपला सिगारेट पॅन्ट पाहिजे, तर आपला हे पॅन्ट शिवताना कापड कसं लागतं. कापड थोडं कडक आणि जरा जाडसर असलं तर चांगलं. पॅन्टला कापड कसं असतं, पॅन्टला त्याप्रमाणे कापड पाहिजे. बघा, याच्यात उंचीमध्ये आपण बेल्ट जोडणार आहे वरती याला, त्यामुळं खालचा जो फोल्ड करायचा आहे त्या फोल्ड पेक्षा 2 इंच जास्त पाहिजे आपल्याला, म्हणजे पूर्ण उंची अधिक 2 इंच. 1 ते 3 शीट घेराचा चौथा भाग अधिक 2 इंच. 3 ते 4 शीट घेराचा तिसरा भाग, किंवा शीट उंची अधिक 1 इंच. याच्यात शीट उंची ॲव्हरेज 14 असते, किंवा तिसरा भाग केला तरी चालतो, अधिक 1 इंच. 1 ते 5 हे पण 3 ते 4 एवढंच. आणि 5 ते 6 शीट घेराचा तिसरा भाग अधिक 1 इंच. 5 ते 6 शीट घेराचा तिसरा भाग अधिक 1 ते 2 इंच. 5 ते 6 या रेषेचा मध्यभाग काढायचा आहे. 5 ते 6 या रेषेचा मध्य 7. 7 ते 8 सरळ रेषा. 1 ते 9 गुडघा उंची मापाप्रमाणे. त्याच्यानंतर 9 पासून आता सरळ सेंटर 10 काढायचं आपला. आणि 10 ते 11 आणि 10 ते 12 हे गुडघा घेराच्या निम्मे अधिक 2 इंच घ्यायचं. पण ते कसं घ्यायचं, बरोबर सेम इकडं तेवढंच तिकडं अर्धा सेंटर पासून घ्यायचं. तसंच आता बॉटम घ्यायचं आपल्याला. बॉटमच्या निम्मे अधिक 2 इंच. बॉटम आहे 12 आपला, त्यात निम्म केलं तर 6 झालं, आणि अधिक 2 इंच मिळालं 8 झाला. बरोबर आहे का. मग 8 जो आहे हा ह्या 8 पासनं अर्धा इकडं ना अर्धा इकडं, म्हणजे 4 2 इकडे घेणार आपण. आणि इथं 2 इंच जे आहे गोलच्या पट्टीसाठी आहे, त्यात मार्किंग केला. ह्या 12 पर्यंत आलो आपण. इथं 13 आणि 14 इथे 13 ते 14 बॉटमच्या निम्मे अधिक 2 इंच. 13 ते 14 बॉटमच्या निम्मे अधिक 2 इंच. पण ते टाकताना कसं करायचं, जे निम्म करू 2 इंच मिळाल्यानंतर जे येईल ते ह्या 8 पासून अर्धा इकडे ना अर्धा इकडे पाहिजे. सेंटर पासून 2 इकडे सारखं पाहिजे. बरोबर. आता याच्यानंतर 14 पर्यंत आलो. 1 ते 15 1 इंच. 15 ते 16 हे 5 ते 6 इंच घ्यायचं. हे आपलं पॉकेट जे बसवणार आपण त्यासाठीचं मार्किंग आहे. आणि वरच्या बाजूने आपण एक रेषा मारून घ्यायला. इथं कमी जास्त जे आहे ते सगळं सोडून इथं आपण सरळ रेषा मारली. बरोबर. आपल्या वरच्या बाजूला 1-1.5 इंच वाढवायचे. त्याच्यामुळे इकडनं पण मी 1-1.5 इंच सोडून इथून आपण माप टाकलं सुरुवात करणार. बरोबर. हा आपला 1 नंबर आला. इथं 1 ते 2 पूर्ण उंची किती आहे, 38 आहे, अधिक 2 इंच म्हणजे 40 झाला. इथून 40 उंची टाकली. बरोबर. 40 आणि 38 2 इंच. तर मी रेषा मारली 40 ला.
हे 38 बरोबर. 1 ते 2 पूर्ण झाली. 1 ते 3 शिडघेराचा चौथा भाग अधिक 2 इंच. चौथा भाग 10 आला, 2 इंच मिळालं 12 झालं बरोबर. इथपासून किती घेणार? तिसरा भाग. किती तिसरा भाग? 40चा तिसरा भाग 13.5 येतो. अर्धा इंच मार्जिन टाकत चौथं घेतलं. झटकून शक्यतो याला उलट्याच कपड्यावर करायचं दिसतं मध्ये. बस त्याचा सेंटर असा 14 सेंटर 7, इकडं पण 7. रेषा वरच्या बाजूने 21 इंच गुडघा उंची, 21 इंच गुडघा उंची बरोबर. गुडघा घेर किती आहे? 15. 15च्या निम्म 7.5 आणि 2 इंच मायला 16 8 झालं अर्थ. 2 इंच मिळालं 10 झालं. 10च्या निम्म 5 नंतर आपण थोडस जरा जास्तच टाकू 5.5 बस. इथपासून आकार दिला असा बॉटम किती आहे? 12 आहे. 12च्या निम्म 6 झालं. 6 मध्ये 2 इंच मिळालं 8 झालं. 8 तर 4 इकडे 4 तिकडे घेतलं आणि हे जोडलं. सरळ झाले आणि ही जशी इथे सरळ पाहिजे आपल्याला. जसं थोड्यावर सांगितलं त्याप्रमाणे मी ड्राफ्टिंग टाकली आहे. आता याच्यावरती इथं वरती किती घ्यायचं आपल्याला? 1 ते 1.5 इंच आणि इथपासून आपल्याला इथं तिरप घ्यायचं असं. आता इथं पण वाढवलं होतं आपल्याला, पण आता इथं कापड म्हणजे ते असं घेऊ शकतो आपण आज थोडंसं इथपर्यंत. हा थोडं एखादं इंच. फ्रंटला नाही. फ्रंटला ही आतली रेषा येणार, बॅकला बाहेरची रेषा येणार. तसं मीडियम मापाला आहे ना, मीडियम पर्यंत, लो पासून मीडियम पर्यंत गरज नाही वाढवायची. हेल्दी माणसाला वाढवावं लागतं. कळी लावायची गरज असेल तरी वाढवा. असं समजलं काय तुम्हाला? करायचं कधी हा. Thank you.